प्रश्न पहिला, नुकतीच कोणत्या अंतराळ कंपनीने इस्रोच्या प्रोपल्शन टेस्ट बेडवर कलाम 250 याची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर कलाम 250 याची चाचणी स्कायरूट एरोस्पेस या एक अंतराळाशी संबंधित असलेल्या कंपनीने घेतलेली आहे. प्रश्न दुसरा, भारतीय वायुसेना कोणत्या राज्यात गगनशक्ती 2024 हा देशातील सर्वात मोठा हवाई लष्करी सराव आयोजित करणार आहे? तर गगनशक्ती 2024 हा लष्करी सराव राजस्थान या राज्यामध्ये आयोजित केला जाणार असून राजस्थान या राज्यातील पोखरण या ठिकाणी हा लष्करी सराव आयोजित केला जाणार आहे. प्रश्न तिसरा, कोड डिपेंडंट हे पुस्तक कोणी लिहिले आहे जे वुमन्स प्राइज 2024 साठी निवडले गेले आहे? तर वुमन्स प्राइज 2024 साठी निवडले गेलेले कोड डिपेंडंट हे जे पुस्तक आहे ते मधुमिता मुर्गियान यांनी लिहिलेले आहे. प्रश्न चौथा, अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने संस्कृतमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रसार करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे? तर संस्कृत या भाषेमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रसार करण्यासाठी भारत आणि नेपाळ या 2 देशांनी एकत्रितपणे काम करण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे. प्रश्न पाचवा, अलीकडेच खालीलपैकी कोणत्या देशाचा ई कॉमर्स हा जगातील सर्वात मोठा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनलेला आहे? तर नुकताच भारत या देशाचा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हा जगातील सर्वात मोठा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनलेला आहे आणि या प्लॅटफॉर्मचे नाव आहे गव्हर्नमेंट ई मार्केट. या प्लॅटफॉर्मने चीन या देशाच्या प्लॅटफॉर्मला मागे टाकून पहिला नंबर पटकावलेला आहे. प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकतेच मोहिनीअट्टम शिकण्यासाठी मुलांवर असलेले निर्बंध उठवलेले आहे? तर केरळ या राज्याने मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार शिकण्यासाठी मुलांवर जे काही निर्बंध होते ते उठवलेले आहेत. प्रश्न सातवा, नुकतीच बातम्यांमध्ये दिसणारी कंबम व्हॅली कोणत्या राज्यात आहे? तर कंबम ही प्रसिद्ध व्हॅली तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. त्याचबरोबर कंबम व्हॅली हिला ग्रेप सिटी ऑफ साऊथ इंडिया म्हणून ओळखले जाते, हे लक्षात ठेवा. प्रश्न आठवा, अलीकडेच बातम्यांमध्ये प्रसिद्ध असलेले स्टारगेट म्हणजे काय आहे? तर स्टारगेट हे AI सुपर कॉम्प्युटर याचे नाव आहे आणि हे सुपर कॉम्प्युटर कोण कोण बनवणार आहे? तर मायक्रोसॉफ्ट आणि ओपन AI या कंपन्या एकत्रितरित्या स्टारगेट हे एक AI सुपर कॉम्प्युटर बनवणार आहेत. प्रश्न नववा, अलीकडेच कोणत्या देशाला युनायटेड नेशन्सने टीका होऊनही महिला हक्क मंचाच्या नेतृत्वपदी पुढील सेशनसाठी नियुक्त केलेले आहे? तर 2025 मध्ये होणाऱ्या महिला हक्क मंचाच्या नेतृत्वपदी सौदी अरेबिया या देशाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 10वा, 2023-24 सालची 56वी राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप कोणत्या राज्याने जिंकली? तर 56वी राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप ही महाराष्ट्र या राज्याने जिंकलेली आहे. प्रश्न 11वा, कोणत्या कंपनीने रिन्युएबल एनर्जी फायनान्सिंग या श्रेणीमध्ये स्कॉच ESG अवॉर्ड 2024 जिंकला आहे? तर रिन्युएबल एनर्जी फायनान्सिंग या श्रेणीमध्ये असलेला स्कॉच ESG अवॉर्ड 2024 जिंकला आहे REC लिमिटेड या भारतीय कंपनीने. प्रश्न 12वा, भारतातील बेकायदेशीररित्या कर्ज देणाऱ्या ॲप्सची तपासणी करण्यासाठी डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सीची स्थापना कोणी केली आहे? तर बेकायदेशीररित्या कर्ज देणारे ज्या ॲप आहेत त्यांची तपासणी करण्यासाठी डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सीची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याने केलेली आहे. प्रश्न 13वा, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर काँगो या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत जुडिथ सुमिनवा तुलुकाया. मेटा प्लॅटफॉर्म हे भारतातील पहिले डेटा सेंटर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या परिसरामध्ये कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात स्थापन करणार आहे? तर मेटा प्लॅटफॉर्म जी फेसबुकची संस्था आहे भारतातील त्यांचे पहिले डेटा सेंटर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या चेन्नईच्या कॅम्पसमध्ये करणार आहे. प्रश्न 15वा, स्कोअर 2.0 ही ऑनलाईन यंत्रणा कोराद्वारे लॉन्च केली गेली आहे? तर स्कोअर 2.0 ही जी ऑनलाईन यंत्रणा आहे ती सेबी या संस्थेद्वारे लॉन्च केलेली आहे. आता ही जी यंत्रणा आहे ती कशासाठी आहे? तर टू स्ट्रेंथेन इन्व्हेस्टर कंप्लेंट रिड्रेस मेकॅनिझम
म्हणजे काय तर इन्व्हेस्टर लोकांनी ज्या काही कंप्लेंट केलेल्या आहेत त्यांचे सोल्युशन किंवा त्यांचे निरसन करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा याद्वारे पुरवली जाते. प्रश्न 16वा, कोणत्या भारतीय खेळाडूने फुकेत थायलंड येथे झालेल्या IWF वर्ल्ड कप 2024 मध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे? तर थायलंड या देशामधील फुकेत या ठिकाणी झालेल्या IWF वर्ल्ड कप 2024 मध्ये बिंद्या राणी देवी यांनी कांस्य पदक पटकावलेले आहे. त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर वेट लिफ्टिंग. तर हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 17वा, इमोशनल इंटेलिजन्स असलेले जगातील पहिले कन्व्हर्सेशनल AI कोणते आहे? तर ज्या AI मध्ये किंवा ज्या रोबोटमध्ये इमोशनल इंटेलिजन्स आहे असे जगातील पहिले कन्व्हर्सेशनल AI म्हणजे जे संभाषण देखील करू शकते असे AI आहे EVI हे. आणि हे कोणी डेव्हलप केलेले आहे? तर हे ह्यूम या कंपनीने डेव्हलप केलेले आहे. प्रश्न 18वा, कर्करोगासाठी भारतातील पहिली स्वदेशी जीन थेरपी कोठे लॉन्च करण्यात आली? तर कर्करोगावरील उपचार म्हणून भारतातील पहिली स्वदेशी जीन थेरपी IIT बॉम्बे या संस्थेमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. प्रश्न 19वा, अलीकडेच बातम्यांमध्ये प्रसिद्ध असलेला हवाना सिंड्रोम हा कोणत्या देशात पहिल्यांदा शोधला गेला? तर हवाना सिंड्रोम हा पहिल्यांदा क्युबा या देशामध्ये 2016 साली शोधला गेला होता. प्रश्न 20वा, निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय तरुणांना त्यांच्या मताधिकाराचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या भारतीय अभिनेत्याची निवड केली आहे? तर आयुष्मान खुराना याची निवड भारतीय तरुणांना मतदानास प्रोत्साहन करण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेली आहे. प्रश्न 21वा, कोणते शहर भारताच्या तिन्ही सेवा दलांसाठी सामायिक डिफेन्स स्टेशन म्हणून बदलले जात आहे? तर मुंबई हे शहर भारताचे तिन्ही सेवा दल म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी सामायिक डिफेन्स स्टेशन म्हणून बदलले जात आहे. प्रश्न 22वा, राष्ट्रीय सागरी दिन 2024 कोणत्या तारखेला साजरा केला गेला? तर राष्ट्रीय सागरी दिन 2024 हा 5 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. प्रश्न 23वा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी ज्युरी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणारी भारताची पहिली महिला कोण ठरलेली आहे? तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी ज्युरी सदस्य म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणारी भारताची पहिली महिला ठरलेली आहे बिल्किस मीर. तर ही खूप मोठी आणि महत्त्वाची घटना आहे, याच्यावर नक्की प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 24वा, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL या कंपनीने अलीकडेच 2 डॉर्नियर 228 ही विमाने कोणत्या देशाला सुपूर्द केलेली आहेत? तर गयाना या देशाशी संबंध दृढ करण्याच्या हिशोबाने ही 2 विमाने या देशाला सुपूर्द केलेली आहेत. प्रश्न 25वा, RBIने सलग 7व्यांदा रेपो दर कोणत्या दरावर कायम ठेवलेला आहे? तर RBIने सलग 7व्यांदा रेपो दर स्थिर ठेवलेला आहे आणि तो आहे 6.50 एवढा. प्रश्न 26वा, अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने iOS उपकरणांसाठी MyCGHS हे ॲप लॉन्च केलेले आहे? तर MyCGHS हे ॲप आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे. प्रश्न 27वा, जागतिक आरोग्य दिन 2024 कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तर दरवर्षी जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल या रोजी साजरा केला जातो. आणि ह्या वर्षीची म्हणजेच 2024ची थीम काय होती? तर माय हेल्थ माय राईट ही थीम देखील परीक्षेमध्ये विचारली जाते. प्रश्न 28वा, कझाकिस्तानमधील उराल्स्क येथे नुकत्याच पार पडलेल्या कझाकिस्तान इंटरनॅशनल चॅलेंज टूर्नामेंट 2024चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले? तर अनुपमा उपाध्याय यांनी महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्याचबरोबर पुरुषांच्या श्रेणीमध्ये एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर हे विजेतेपद देखील भारतानेच पटकावलेले असून भारताच्या M थरुण याने हे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. प्रश्न 29वा, मनसुख मांडविया यांच्या योजनेनुसार कोणत्या वर्षापर्यंत भारताने युरियाची आयात बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? तर भारताने 2025 या वर्षापर्यंत युरियाची आयात बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. प्रश्न 30वा, नुकतेच
बातम्यांमध्ये चर्चेत असलेली सन्नती बुद्धिस्ट साईट ही कोणत्या राज्यात आहे? तर सन्नती बुद्धिस्ट साईट ही कर्नाटक या राज्यामध्ये असून ती भीमा नदी किनारे आहे. तर सन्नती बुद्धिस्ट साईट कोणत्या नदीच्या किनारे आहे असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर ती भीमा नदीच्या किनारे आहे. प्रश्न 31वा, गणगौर महोत्सव हा कोणत्या राज्यातील महत्त्वाचा सण आहे? तर गणगौर महोत्सव हा राजस्थान या राज्यातील महत्त्वाचा सण आहे. प्रश्न 32वा, द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक आहेत सॅम पित्रोदा. प्रश्न 33वा, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPG मध्ये IG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लव कुमार यांची नुकतीच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे IG म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 34वा, अलीकडेच झालेली F1 जपानी ग्रँड प्रिक्स 2024 ही स्पर्धा कोणी जिंकली? तर F1 जपानी ग्रँड प्रिक्स 2024 ही स्पर्धा मॅक्स वर्स्टेपेन या खेळाडूने जिंकलेली आहे आणि हा खेळाडू सध्याच्या काळातील फॉर्म्युला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. प्रश्न 35वा, भारतातील पहिला खाजगी क्षेत्र निर्मित पृथ्वी निरीक्षण उपग्रह TSAT-1A हा कोणत्या कंपनीने लॉन्च केलेला आहे? तर भारतातील पहिला खाजगी क्षेत्राने तयार केलेला पृथ्वी निरीक्षणासाठीचा उपग्रह TSAT-1A हा टाटा या कंपनीने लॉन्च केलेला आहे. प्रश्न 36वा, बातम्यांमध्ये चर्चेत असणारे सुखना वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर सुखना वन्यजीव अभयारण्य हे चंदीगड या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. प्रश्न 37वा, जगातील सर्वात मोठा पॉवर प्लांट अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड तर्फे कोठे विकसित केला जात आहे? तर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या संस्थेमार्फत जगातील सर्वात मोठा पॉवर प्लांट स्थापन केला जात आहे आणि तो गुजरातमधील खावडा या ठिकाणी विकसित केला जात आहे आणि याची क्षमता किती आहे? तर 30 गीगावॅट एवढी प्रचंड क्षमता या पॉवर प्लांटची असणार आहे. प्रश्न 38वा, क्वॅकर्ली सायमन्स म्हणजेच QS या संस्थेमार्फत जाहीर होणाऱ्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 नुसार भारताचे कोणते विद्यापीठ सर्वोत्तम आहे? तर QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 नुसार भारतातील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे सर्वोत्कृष्ट विद्यापीठ आहे. प्रश्न 39वा, स्टार्टअपना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कॅनरा बँकेने अलीकडेच कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर स्टार्टअपना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कॅनरा बँकेने IIT मुंबई या संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे. प्रश्न 40वा, वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2024 नुसार सायबर क्राईममध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर सायबर क्राईममध्ये भारताचा क्रमांक आहे 10वा. तर पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर सायबर क्राईममध्ये पहिला क्रमांक लागतो रशिया या देशाचा. या देशामध्ये सर्वाधिक सायबर क्राईम घडून येतात. प्रश्न 41वा, जॉन डर्क्स गार्डनर ग्लोबल हेल्थ अवॉर्ड 2024 हा कोणी जिंकला? तर 2024चा हा अवॉर्ड गगनदीप कांग यांनी जिंकलेला आहे आणि हा अवॉर्ड कशाच्या संबंधात केलेल्या कार्यामुळे जिंकलेला आहे? तर चाइल्ड हेल्थ या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. प्रश्न 42वा, अंतराळ संशोधनासाठी जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार 2024ने खालीलपैकी कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात आलेले आहे? अंतराळ संशोधनामधील उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणारा जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार 2024 हा इस्रो या भारतीय संस्थेला किंवा भारतीय अंतराळ संस्थेला देण्यात आलेला आहे. आता एक्झॅक्टली जर सांगायचे झाले तर चंद्रयान 3 या मिशनची जी पूर्ण टीम होती त्या टीमला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न 43वा, हुरुन संस्थेने प्रकाशित केलेला ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 या 6व्या आवृत्तीत भारताचा क्रमांक कितवा होता? तर ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024च्या आवृत्तीनुसार भारताचा क्रमांक आहे 3रा. तर सर्वाधिक युनिकॉर्न असलेल्या देशामध्ये भारताचा क्रमांक 3रा आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. प्रश्न 44वा, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन 2024 कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तर राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन 2024 हा
11 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात आला. प्रश्न 45वा, खालीलपैकी कोणत्या देशाने भारतीय सैन्याला पोर्टेबल इग्ला-एस एअर डिफेन्स सिस्टीम पुरवलेली आहे? तर पोर्टेबल इग्ला-एस ही एअर डिफेन्स सिस्टीम भारताला रशिया या देशाने पुरवलेली आहे. प्रश्न 46वा, पुढीलपैकी कोणत्या संस्थेने सुविधा पोर्टल सुरू केलेले आहे? तर हे पोर्टल भारतीय निवडणूक आयोगाने चालू केलेले आहे. या पोर्टलचा उद्देश आहे पारदर्शक निवडणुका पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून हे पोर्टल सुरू केलेले आहे. प्रश्न 47वा, लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती? तर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक आहे HDFC बँक ही. प्रश्न 48वा, इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरी रिसायकलिंगमध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाने युरोपियन युनियनशी सहकार्य केलेले आहे? तर EV बॅटरीच्या रिसायकलिंगमधील जे स्टार्टअप आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत या देशाने युरोपियन युनियन या संघाशी सहकार्य केलेले आहे. प्रश्न 49वा, ऑलिम्पिकमध्ये विजेत्यास बक्षीस रक्कम देऊ करणारा कोणता खेळ आधुनिक ऑलिम्पिकमधील पहिला खेळ ठरलेला आहे? तर पुढे होणाऱ्या ऑलिम्पिकमधील कोणत्या खेळातील विजेत्यांना गोल्ड मेडल सोबतच बक्षिसाची रक्कम देखील देण्यात येणार आहे? तर ट्रॅक आणि फील्ड या खेळातील जे काही गोल्ड मेडल विनर असतील त्यांना मेडल सोबतच बक्षीस रक्कम देखील देण्यात येणार आहे आणि ती रक्कम आहे $50,000 एवढी. प्रश्न 50वा, ब्लू ओरिजिनच्या मिशन NS-25 द्वारे अंतराळात प्रवास करणारा पहिला भारतीय वैमानिक कोण ठरलेला आहे? तर ब्लू ओरिजिन या कंपनीच्या मिशन NS-25 द्वारे अंतराळात प्रवास करणारा पहिला भारतीय वैमानिक ठरण्याचा मान मिळालेला आहे गोपीचंद थोटाकुरा यांना. प्रश्न 51वा, इस्रोने कोणत्या मिशनद्वारे झिरो ऑर्बिटल डेब्रिस हा महत्त्वपूर्ण टप्पा साध्य केलेला आहे? झिरो ऑर्बिटल डेब्रिस म्हणजे काय? तर असे कोणते मिशन आहे इस्रोचे ज्यामध्ये अंतराळ मोहिमे कचरामुक्त केलेले आहे? तर PSLV C-58 या मोहिमेमध्ये झिरो ऑर्बिटल डेब्रिस हा महत्त्वपूर्ण टप्पा इस्रोने पार पाडलेला आहे. प्रश्न 52वा, द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड या पुस्तकाचे लेखक आहेत रमन मित्तल हे. त्याचबरोबर या पुस्तकाला आणखीन एक लेखिका आहेत, त्या कोण? तर सीमा सिंग. तर या दोघांनी एकत्रितरित्या हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न 53वा, एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल वर्ल्डने प्रकाशित केलेल्या अलीकडील अहवालानुसार भारतातील कोणत्या विमानतळाचा जगातील सर्वात व्यस्त 10 विमानतळांमध्ये समावेश झालेला आहे? तर जगातील सर्वात व्यस्त 10 विमानतळामध्ये भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली याचा समावेश झालेला आहे. प्रश्न 54वा, हायब्रिड पिच तंत्रज्ञान वापरणारे भारतातील पहिले स्टेडियम कोणते? तर हायब्रिड पिच टेक्नॉलॉजीचा वापर करणारे भारतातील पहिले स्टेडियम आहे धर्मशाला स्टेडियम हे. प्रश्न 55वा, इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत अंतराळ मोहिमा कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? तर इस्रोने 2030 या सालापर्यंत अंतराळ मोहिमा पूर्णपणे कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. प्रश्न 56वा, प्रोबा 3 हे युरोपियन स्पेस एजन्सीचे नवीन मिशन कोणत्या स्पेस एजन्सीद्वारे प्रक्षेपित केले जाईल? तर प्रोबा 3 हे युरोपियन स्पेस एजन्सीचे एक नवीन मिशन आहे. ते मिशन इस्रोद्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. प्रश्न 57वा, राष्ट्रसेवा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल खालीलपैकी कोणाला लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर 2024 सालचा जो लता मंगेशकर पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे अमिताभ बच्चन यांना. तर सर्वात पहिला लता मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळालेला? तर तो मिळालेला नरेंद्र मोदी यांना. हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न 58वा, अलीकडे कोणत्या संस्थेने रॉकेट इंजिनसाठी कार्बन नोझल विकसित केलेले आहे? तर रॉकेट इंजिनसाठी कार्बनवर आधारित असलेले नोझल विकसित केलेले आहे इस्रो या संस्थेने. प्रश्न 59वा, भारत सरकारने सुरू केलेल्या CDP सुरक्षा या उपक्रमाचे लक्ष्य क्षेत्र काय आहे? तर CDP सुरक्षा हा एक ऑनलाईन उपक्रम असून हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तर या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर कशासाठी होणार आहे?
तर याचा वापर फलोत्पादनामध्ये केला जाणार आहे. प्रश्न 60वा, LGBTQ+ या समुदायाचे कल्याण करण्यासाठी भारत सरकारने एक समिती नेमलेली आहे. तर त्याचे प्रमुख कोण आहेत? तर या समितीचे प्रमुख आहेत राजीव गौबा आहे. आणि ही जी समिती आहे ती सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनानुसार स्थापन करण्यात आलेली आहे. हे देखील लक्षात असू द्या, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 61वा, कोणत्या IIT संस्थेने अलीकडेच भारतातील पहिली मोबाईल मेडिकल डिव्हाइस कॅलिब्रेशन सुविधा लॉन्च केलेली आहे? तर ही एक अशी गाडी आहे किंवा अशी यंत्रणा आहे की ज्याच्यामध्ये मेडिकल क्षेत्रातील सर्व इमर्जन्सी यंत्रणा किंवा इक्विपमेंट्स बसवलेले असतात. आणि ही जी सुविधा आहे ती IIT मद्रास या संस्थेने तयार केलेली आहे. प्रश्न 62वा, चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारताचे नेव्ही चीफ म्हणून दिनेश के त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हे कितवे नेव्ही चीफ आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे भारताचे 26वे नेव्ही चीफ आहेत. प्रश्न 63वा, इंडिया द रोड टू रिनेसन्स अ व्हिजन अँड अजेंडा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर इंडिया द रोड टू रिनेसन्स अ व्हिजन अँड अजेंडा या पुस्तकाचे लेखक आहेत भीमेश्वर छल्ला आहे. प्रश्न 64वा, नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSGचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर NSGचे महासंचालक म्हणून नलिन प्रभात यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 65वा, राष्ट्रीय नागरी सेवा दिन 2024 कोणत्या तारखेला साजरा केला गेला? तर राष्ट्रीय नागरी सेवा दिन 2024 हा 21 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. प्रश्न 66वा, अलीकडेच कोणत्या पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुपच्या म्हणजेच PVTGच्या सदस्यांनी प्रथमच मतदान केले? तर असा कोणता PVTG ग्रुप आहे ज्यांनी प्रथमच मतदान केले? तर शॉम्पेन या PVTG ग्रुपच्या सदस्यांनी पहिल्यांदाच मतदान केलेले आहे. आणि हे मतदान कुठे केले? तर अंदमान आणि निकोबार या लोकसभेच्या मतदारसंघासाठी यांनी मतदान केले. प्रश्न 67वा, आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिन म्हणजेच वर्ल्ड अर्थ डे हा दरवर्षी 22 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. आणि 2024 सालची थीम काय होती? तर प्लॅनेट वर्सेस प्लॅस्टिक ही 2024 या सालची थीम होती. या थीमवर देखील परीक्षेत प्रश्न येतो. प्रश्न 68वा, कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने कॅन्डिडेट चेस टुर्नामेंटचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर कॅन्डिडेट चेस टुर्नामेंट जी नुकतीच पार पडली याचे विजेतेपद D गुकेश या भारतीय बुद्धिबळपटूने पटकावलेले आहे. आणि हा दुसरा भारतीय आहे ज्याने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. यापूर्वी विश्वनाथ आनंद यांनी 2014 साली याचे विजेतेपद पटकावलेले होते. प्रश्न 69वा, अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशन 2024 साठी आधारशिला हा राष्ट्रीय कार्यक्रम प्रसिद्ध केलेला आहे? तर आधारशिला हा जो राष्ट्रीय कार्यक्रम आहे तो महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि हा कार्यक्रम लहान मुलांची केअर घेण्यासाठी त्यांच्या शिक्षणावर आधारित आहे. प्रश्न 70वा, अंतराळवीरांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कोणाला आर्यभट्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या पुरस्काराने पावलुरी सुब्बाराव यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न 71वा, चायनीज ग्रँड प्रिक्स 2024चा विजेता कोण ठरला? तर चायनीज ग्रँड प्रिक्स 2024चा विजेता ठरलेला आहे मॅक्स वर्स्टेपेन हा. प्रश्न 72वा, दोन राष्ट्रांमधील संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने कोणत्या देशात पहिल्यांदाच हिंदी रेडिओचे प्रसारण सुरू झालेले आहे? तर कुवेत या देशामध्ये पहिल्यांदाच हिंदी रेडिओचे प्रसारण सुरू झालेले आहे. प्रश्न 73वा, IPL मध्ये 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर IPL मध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे युजवेंद्र चहल हा. प्रश्न 74वा, अलीकडेच IIT रुर्कीने आत्तापर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या सापांपैकी एका सापाचे जीवाश्म शोधल्याची माहिती दिलेली आहे. हे जीवाश्म कोणत्या राज्यात सापडलेले आहेत? तर सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म हे गुजरात या राज्यामध्ये सापडलेले आहेत. प्रश्न 75वा, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नईमा खातून यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न 76वा,
राष्ट्रीय पंचायत राज दिन 2024 कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तर राष्ट्रीय पंचायत राज दिन हा दरवर्षी 24 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न 77वा, जागतिक लसीकरण सप्ताह म्हणून दरवर्षी कोणता आठवडा साजरा केला जातो? तर जागतिक लसीकरण सप्ताह हा दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये साजरा केला जातो. आणि यावर्षी म्हणजेच 2024 साली या लसीकरण सप्ताहाची थीम काय होती? तर ती होती ह्युमनली पॉसिबल इम्युनायझेशन फॉर ऑल. तर या थीमवर देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. नुकतेच चीनला मागे टाकून भारतातील कोणती दूरसंचार कंपनी डेटा ट्रॅफिकमध्ये जगातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर बनलेली आहे? तर डेटा ट्रॅफिकमध्ये जगातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर म्हणून भारताची रिलायन्स जिओ ही कंपनी बनलेली आहे. प्रश्न 79वा, सिप्रीच्या अहवालानुसार सैन्यावर खर्च करण्याच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर सिप्री ही एक संस्था आहे. या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार सैन्यावर खर्च करण्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक जगात 4था आहे. प्रश्न 80वा, अलीकडेच कोणत्या IIT द्वारे नाविन्यपूर्ण 3D प्रिंटेड डमी बॅलेट युनिटचे अनावरण करण्यात आले? तर नाविन्यपूर्ण अशा 3D प्रिंटेड असलेल्या डमी बॅलेट युनिटचे अनावरण हे IIT गुवाहाटी या संस्थेद्वारे करण्यात आले आहे. प्रश्न 81वा, लॉरियस वर्ल्ड स्पोर्टमॅन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणी जिंकला? तर लॉरियसचा वर्ल्ड स्पोर्टमन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार जिंकलेला आहे नोवाक जोकोविच याने, आणि हा पुरस्कार याने एकूण 5व्यांदा जिंकलेला आहे. प्रश्न 82वा, ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024चा राजदूत म्हणजेच ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर T20 वर्ल्ड कप जो 2024मध्ये होणार आहे त्याचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून उसेन बोल्ट याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 83वा, AK-47 या बंदुकीतील बुलेट्सचा मारा सहन करण्याची क्षमता असणारे स्वदेशी बुलेट प्रूफ जॅकेट नुकतेच खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? तर AK-47च्या बुलेट्सचा मारा सहन करण्याची क्षमता असलेले स्वदेशी बुलेट प्रूफ जॅकेट हे DRDO या संस्थेने तयार केलेले आहे. प्रश्न 84वा, 5G नेटवर्कची कार्यक्षमता वाढवण्यासाठी CDOTने कोणाशी करार केलेला आहे? तर 5G या नेटवर्कची कार्यक्षमता वाढवण्यासाठी या गव्हर्नमेंटच्या एका संस्थेने IIT जोधपूर या संस्थेशी करार केलेला आहे. प्रश्न 85वा, तिरंदाजी विश्वचषक 2024 कोठे आयोजित केला जात आहे? तर तिरंदाजी विश्वचषक 2024 हा चीन या देशामध्ये आयोजित केला जात आहे आणि तो चीनमधील शांघाय या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. प्रश्न 86वा, ज्यांना भारतीय मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांचे अलीकडेच वयाच्या 85 वर्षी निधन झाले, तर त्यांचे नाव काय? तर भारतीय मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे सुधीर काकर यांचे आत्ता नुकतेच वयाच्या 85 वर्षी निधन झालेले आहे. प्रश्न 87वा, नुकतेच कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला म्हणजेच PSUला आउटस्टँडिंग पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ द इयर हा पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे? तर 2024चा सर्वोत्कृष्ट सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून HAL याला पुरस्कार बहाल केलेला आहे. प्रश्न 88वा, सुब्रमण्य धारेश्वर यांचे नुकतेच निधन झालेले आहे, तर ते कोणत्या लोकनृत्यातील प्रसिद्ध गायक होते? तर सुब्रमण्य धारेश्वर हे यक्षगान या कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्याचे गायक होते, तर त्यांचे राज्य कोणते असा देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर ते कोणत्या लोकनृत्याशी संबंधित होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 89वा, भारतातील पहिल्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्टचे उद्घाटन अलीकडेच कोणत्या राज्यात करण्यात आले? तर भारतातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्टचे उद्घाटन हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आले आहे. प्रश्न 90वा, खालीलपैकी कोणाचा समावेश हा ICC मेन्स T20 वर्ल्ड कपसाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून केला गेला आहे? तर ICCच्या T20 वर्ल्ड कपसाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून ख्रिस गेल, युवराज सिंग आणि उसेन बोल्ट या सर्वांची निवड करण्यात आलेली आहे. तर ही तिन्ही नावे लक्षात ठेवा. या तिन्ही नावांवर परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 91वा, नुकतेच प्रकाशित झालेले द विनर्स माइंडसेट हे पुस्तक कोणाचे आहे?
द विनर्स माइंडसेट हे पुस्तक आहे शेन वॉटसन याचे. प्रश्न 92. अलीकडेच कोणत्या देशाने समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारा कडक कायदा मंजूर केलेला आहे आणि ज्यात कमाल 15 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे? तर इराक या देशाने समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर केलेला असून त्यामध्ये कमाल 15 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची देखील शिक्षा मंजूर करण्यात आलेली आहे. प्रश्न 93. इंटरनॅशनल न्यूज मीडिया असोसिएशनचा ग्लोबल मीडिया पुरस्कार 2024 कोणी जिंकला? तर ग्लोबल मीडिया पुरस्कार 2024 हा सना या अँकरने जिंकलेला आहे आणि ही अँकर कोणाशी संबंधित आहे? तर इंडिया टुडे या न्यूज चॅनलशी संबंधित ही अँकर आहे. आणि याबद्दल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सना ही AI न्यूज अँकर आहे, त्यामुळे याच्यावर देखील परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 94. हसदेव अरण्य चळवळीसाठी 2024चा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार कोणाला मिळाला? तर हसदेव या अरण्याच्या रक्षणासाठी केलेल्या चळवळीबद्दल 2024 सालचा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार आलोक शुक्ला यांना जाहीर झालेला आहे. हसदेव हे अरण्य कोठे आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. प्रश्न 95. अलीकडे बातम्यांमध्ये दिसणारा ईशान उपक्रम काय आहे? तर ईशान हा उपक्रम एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट इनिशिएटिव्हशी संबंधित आहे. वन नेशन वन एअर स्पेस याच्याशी संबंधित हा उपक्रम आहे. म्हणजेच भारतातील विमानांचे जे ट्रॅफिक आहे ते कंट्रोल करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवला जात आहे. प्रश्न 96. खालीलपैकी कोणत्या देशाचे लष्कर माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्याचा उपक्रम हाती घेणार आहे? तर माउंट एव्हरेस्टवर जो साचलेला कचरा आहे तो गोळा करण्यासाठी नेपाळ देशाचे लष्कर एक उपक्रम हाती घेत आहे. प्रश्न 97. जागतिक सुवर्ण परिषदेच्या नवीनतम क्रमवारीनुसार सोन्याच्या साठ्यांच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर सोन्यांच्या साठ्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक हा जगात 9वा आहे. प्रश्न 98. आत्तापर्यंत सर्वाधिक GI टॅग खालीलपैकी कोणत्या शहरास मिळालेले आहेत? तर सर्वाधिक GI टॅग हे आत्तापर्यंत वाराणसी या शहरास मिळालेले आहेत. प्रश्न 99. कान्स चित्रपट महोत्सवातील ला सिनेफ या कॅटेगरीसाठी या श्रेणीसाठी कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड झालेली आहे? तर ला सिनेफ या कॅटेगरीमध्ये सनफ्लॉवर वेअर द फर्स्ट वन्स टू नो या भारतीय चित्रपटाची निवड झालेली आहे. आता हा जो कान्स चित्रपट महोत्सव आहे हा एकूण 77वा चित्रपट महोत्सव आहे आणि हा चित्रपट महोत्सव फ्रान्स या देशामध्ये आयोजित केला जात आहे. तर एप्रिल महिन्यातील सर्व चालू घडामोडी या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. कोणत्याही परीक्षेत जर एप्रिल महिन्यातील चालू घडामोडींवर प्रश्न आला तर तो प्रश्न या 99 प्रश्नांमधूनच येईल. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.